चालू करू. नमस्कार मंडळी. तर सहसा विजेच्या खांबल्यावर चढणे हे खूप अवघड काम आहे. तर त्यासाठी आंध्र प्रदेशचे नेन्नम तिरुपती राव यांनी हा पोल क्लाइंबर बनवलेला आहे. यात त्यांनी खूप सोपा मेकॅनिझम वापरलेला आहे. ही रबरची चप्पल त्यांनी एक लोखंडाचं सॉकेट तयार केलेलं आहे, त्याच्यात अटॅच केलेले आहे. हे सॉकेट आपण खांबल्यामध्ये अशा पद्धतीने अडकवून ते आपण खांबल्याबरोबर चढू शकतो. त्यांनी हे दोन पद्धतीत बनवलेलं आहे. हे त्यांचं सर्वात पहिल्यांदा तयार केलेलं मॉडेल आहे. पण ह्यात विषय काय झालेला आहे, यात ॲडजस्टमेंट नव्हती. म्हणजे खांबल्याची साईज जर वेगवेगळी असली 8 इंच 9 इंच, तर त्यासाठी ॲडजस्टमेंट नव्हती, म्हणून त्यात त्यांनी मॉडिफिकेशन करून हे दुसरंवालं बनवलेलं आहे. यात आपण हा जो नट दिसतोय या साईडचा, हा खोलून आपण याची साईज आपल्याला हवी तेवढी, म्हणजे खांबल्याच्या साईजनुसार कमी जास्त करू शकतो. अशी यात ॲडजस्टमेंट ठेवलेली आहे. असं आहे. तर या यंत्राद्वारे खांबला चढणे हे खूप सोपं झालेलं आहे. आणि यात त्यांनी इथे दोन खेळ लावलेले आहेत, पण हे खेळ त्यांनी रबरनी किंवा कशाने इन्सुलेट केलेले नाहीत. कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, जर ते इन्सुलेट केले तर ते पूर्णतः म्हणजे विद्युत अवाहक होऊन जाईल, असं काही जणांचं म्हणणं होईल. पण ते तसं होऊ नये म्हणून त्यांनी हे केलेलं आहे की जो खांबला चढतोय माणूस तो सतर्क राहावा आणि त्याने सतर्कतेने खांबला चढावा. तर त्यांचं हे इनोव्हेशन खूपच प्रसिद्ध आहे आणि खांबला चढण्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त आहे. जे सर्व आपले इलेक्ट्रिकमध्ये काम करणारे जे भाऊबंधू आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि चांगलं उपकरण आहे. याच्या आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 1.5 लाख मॉडेल विकलेले आहेत. आणि सर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल, तुम्ही काय सांगू शकता? आप बताइए, हिंदी में बताइए, मैं ट्रांसलेट कर देता हूँ. ओके। ये है तो अभी पूरा देश में है तो किधर भी देख लो सीमेंट पोल से तो कंपलसरी रहता है। वो सीमेंट पोल छेड़ने का है तो कुछ शिरडी ले जाता है, वो बारिश में भी वो मुश्किल हो जाएगा, धूप में भी मुश्किल हो जाएगा। लेकिन ये है ना, वो बारिश में भी इधर देख पानी भी डाल के मैं वो पोल चढ़ के दिखाया है ना। बारिश सीजन में पोल चढ़ने का बहुत मुश्किल का काम है, इसलिए पोल का ऊपर मैं अभी पानी डाल के पोल चढ़ रहा हूँ। पानी हुआ तो भी बारिश हुआ तो भी चढ़ सकते हैं। तर मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा आपण जेव्हा विजेचे खांबले चढतो तर पूर्ण भारतभरात हे देखो. वीज इकडून तिकडे वाहण्यासाठी खांबल्यांचा वापर केलेला आहे. तर खांबले पूर्ण भारतभरात आहेत आणि आपण खांबला चढण्यासाठी सहसा रश्शी किंवा शिडीचा वापर करतो. पण पावसाळ्याच्या दिवसात आपण शिडीचा वापर करू शकत नाही, शिडी घसरण्याची शक्यता असते. पण या यंत्राद्वारे आपण पावसाळ्यातही सहजरित्या खांबला चढू शकतो आणि आपलं जे इलेक्ट्रिकचं काम आहे ते करू शकतो. पण इलेक्ट्रिकचं काम करण्याआधी इलेक्ट्रिक सप्लाय बंद करणे हे त्यांनी अनिवार्य ठेवलेलं आहे. त्याची कोणतीही जोखीम त्यांनी स्वतःभोवती घेतलेली नाही. आणि या यंत्रासोबत त्यांनी अजून 2 सेफ्टी डिव्हायसेस दिलेले आहेत. हा पट्टा आहे. त्यांना बरेच जणांचे असे सजेशन्स मिळाले की थोडीशी सेफ्टी असली पाहिजे, त्यामुळं हे घातल्यानंतर हा पट्टा आपण अडकवू शकतो आणि आपली सेफ्टी आपण अजून वाढवू शकतो. आणि बऱ्याचदा वर जाताना आपल्याला जे बरंचसं सामान न्यायला लागतं इलेक्ट्रिकचं, ते नेण्यासाठी त्यांनी ही एक बॅग पण डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिकचं सर्व सामान ठेवून सहजरित्या या क्लाइंबरद्वारे ही बॅग आपण वरपर्यंत नेऊ शकतो आणि आपले पूर्ण काम करून व्यवस्थितरित्या सुखरूप खाली येऊ शकतो. तर हे खूपच असं उपयुक्त असं यंत्र आहे आणि हे तुम्हाला फ्लिपकार्टला भेटून जाईल तुम्हाला. आणि जर तुम्हाला तिथे जर अवघड पडत असेल तर इथे त्यांचा नंबर दिलेला आहे, त्याप्रमाणे यंत्र बनवून मिळेल. ये कैसा काम करेगा, ये है ना, ऐसे तर डालने के ते बाद दाखवत आहेत ते कसं काम करते. ऐसे पीछे लोड किया तो समजा lock हा हो जाएगा। खांबला आहे तर इथं मागं आपला लोड येतो, तेव्हा हे इथे लॉक होते आणि त्यामुळे आपण सहजरित्या चढू शकतो. आणि आपल्याला जाऊ वर चढायचे तेव्हा हे तिरकं केलं तर हे ढिल्लं होते, आपण वर जाऊन परत लॉक करू शकतो.